नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण प्रिन्सेस कटचा पुढचा भाग कसा शिवायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, मी आपल्या सगळ्यात आधी पुढचा भाग जो असतो आपला गळ्याचा तो घेतलेला आहे। तो एक डावा आणि एक उजवा असा घेऊन त्याच्यावर पीस जो आहे तो आपला उलटा ठेवलेला आहे आणि फक्त गळ्याच्या साईडलाच मी टिप मारून घेणार आहे। मधला जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला खाचा मारून घ्यायच्या आहेत, कट्स मारून घ्यायचे आहेत आणि दाबटीप देऊन घ्यायचे आहे। दाबटीप झाल्यावर हे बघा, जसे मी व्हिडिओ दाखवले आहेत तसे त्या पद्धतीने फक्त गळ्याच्या साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि गळ्याच्या साईडला टिप मारून घेतल्यावर आपल्याला साईडने पूर्ण टिप मारून भाग आपला हा स्टिच करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने हा आपल्याला दुसराही भाग तयार करून घ्यायचा आहे। दाबटीप मारून फक्त आधी गळा शिवून घ्यायचा आणि नंतर बाकीचा राहिलेला भाग शिवून घ्यायचा आहे। हा जो भाग आपण ठेवतो, हा भाग ठेवताना आपले जे गळे आहेत ते समोरासमोर दोन्हीचेही आले पाहिजेत। आता नंतर मी कटोरीचा भाग घेतलेला आहे, तोही आपण बरोबर एक डावा आणि एक उजवा ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे जो मधला गोल आकार आहे तो व्यवस्थित मधोमध ठेवून घ्यायचा आहे। जसे म्हणजे आपली पेपर कटिंग होते ना, त्या पद्धतीनेच आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर आपला पिसाचा जो भाग आहे तो आपल्याला सरळच ठेवून पूर्ण दोन्ही भाग आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत। एक्स्ट्राचा जो भाग आहे हा कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा भाग आपला कट करून झालेला आहे। आता आपल्याला बरोबर हे भाग मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्या पद्धतीने ठेवून घेऊन हे भाग जॉईंट करताना आपल्याला खालच्या साईडने वरच्या साईडला जॉईंट करून घ्यायचे आहेत। डबल टिप मारून घेते जेणेकरून उसवायची शक्यता कमी असते। बरोबर मध्ये घेतला आणि मध्येच्या साईडला एक छोटासा टक्स टाकून घेतला। खालच्या साईडने तिरकस जर जात असले आपले तर ते सरळ कट करून घ्यायचे आहे। दुसराही भाग आपल्याला त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। या भागामध्ये मी फक्त फ्रंट पार्ट कसा शिवायचा, स्टिच करायचा ते सांगितलेले आहे। तुम्हाला जर बॅक साईड आणि बाह्य स्लीव्स कशा जॉईंट करायच्या हे जर पाहायचे असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। जर तुम्हाला दुसरे कटोरी ब्लाऊज जर शिवता येत असतील तर त्याच पद्धतीने कटोरी किंवा फोरटक्स ब्लाऊज जर शिवता येत असतील तर त्याच पद्धतीने आपल्याला मागचा भाग आणि स्लीव्स जोडताना तीच पद्धत वापरून पूर्ण नंतर आपण तो ब्लाऊज जसा शिवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज पूर्ण शिवून तयार करायचा आहे। व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग अपलोड करायला पूर्ण पटकन होत नाही, त्यामुळे मी फक्त ब्लाऊजचा हा पुढचाच भाग दाखवलेला आहे। तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने बॅक साईड पूर्ण करते शिवून आणि स्लीव्जही कशा जॉईंट करते। तर हे बघा, खालच्या साईडनेही आपण पट्टी लावून घ्यायची आहे। जसे आपण बॅक साईडला लावतो त्याच पद्धतीने ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे। आता आपल्याला हुकपट्टी काचपट्टी करून घ्यायची आहे। त्यासाठी हे मी मागच्या गळा आपण जेव्हा कट करतो त्या गळ्याच्या बाजूचे जे कापड निघते ते वापरते। एक जास्त फोल्ड करून घेतले आणि एक कमी फोल्ड करून घेतली तर उजवा जो भाग असतो त्या भागाला आपल्याला वरच्या साईडने ही पट्टी लावायची आहे। तर ही पट्टी लावताना आपल्याला वरच्याही साईडने फोल्ड करायची आहे आणि खालच्याही साईडने। बघा, जशी मी व्हिडिओ दाखवते आहे त्या पद्धतीने तुम्ही जर शिवायची पद्धत वापरली तर तुमचा पफ खूपच छान पडतो आणि ब्लाऊज ही चांगला शिवून होतो। मी प्रिन्सेस कटची कटिंगही तुम्हाला दाखवलेली आहे कशी शिवायची। प्लीज एकदा चॅनलला जाऊन बघा की कटिंग माझी कशी आहे। माझ्या जर पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस कटचा ब्लाऊज जर स्टिच केला किंवा कट करून तो स्टिच केला तर तो ब्लाऊज छातीमध्ये अजिबात आवळत नाही किंवा चपटा बसत नाही। एकदा ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थित बसला किंवा नाही, किंवा जर तुम्हाला माझी पेपर कटिंग पाहिजे असेल तर तसेही मला कटिंगमध्ये सांगा। बघा, आता मी काजा करून घेते
जरा मशीनमध्ये प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मशीन सारखंच दोरा तोडत होती. खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ टाकायला परत सुरुवात केलेली आहे, तर प्लीज सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. माझ्या व्हिडिओला व्ह्यूज तर येत आहेत, पण सबस्क्राईब कोणीच जास्त करत नाही आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, अशा प्रकारे आपले दोन्ही भाग शिवून तयार झालेले आहेत.